माध्यमांवरच्या या हल्ल्याचा आणि गुंडगिरीचा कार्यकर्ते समर्थन करताना दिसतायत, पण आनंदराव अडसूळ यांची बदनामी करण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता. आनंदराव अडसूळ यांनी खुलासा दिला असता तर तो आम्ही नक्की छापला असता, अशा शब्दात महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर यांनी या हल्ल्याचा निषेध केलाय. काही वेळापूर्वीच त्यांनी IBN लोकमतला आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत अशोक पानवलकर ते ऐकूया. केवळ मठावरचा हल्ला नाही, हा प्रसार माध्यमांवरचा हल्ला आहे. महाराष्ट्र टाइम्सने आज बातमी दिलेली आहे की अडसूळ राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. आपण एक लक्षात घ्या की आता निवडणुकीचं वातावरण आहे. बऱ्याचशा बातम्या स्पेक्युलेटिव्ह असतात, पॉलिटिकल ज्या बातम्या असतात त्या बऱ्याचशा स्पेक्युलेटिव्ह असतात. त्याच्यात त्या माणसाची बदनामी करणं वगैरे कोणाचाही हेतू नसतो. माझी अशी अपेक्षा होती की त्यांना जर ही बातमी चुकीची आहे असं वाटलं तर त्यांनी खुलासा द्यावा. तो दुसऱ्या दिवशीच्या अंकात म्हणजे उद्याच्या अंकात तो आम्ही छापला असता. आम्ही समजा त्यांनी खुलासा दिला आणि आम्ही छापला नाही आणि तसंच बातम्या त्यांच्याबद्दल छापत राहिलो तर त्यांचा मी राग समजू शकतो की आम्ही एकतर्फी बातम्या देतोय किंवा आम्ही त्यांचा बदनामीकारक काहीतरी मुद्दाम करतोय. अडसूळांनी समजा निवेदन देऊन हे केलं असतं तर आम्ही ते उद्याच्या अंकात छापलं असतं. आम्हाला कोणत्याही पद्धतीने अडसूळांची बदनामी करण्याचा आमचा हेतू नव्हता व आजही नाही. म्हणून याचा अर्थ अशा पद्धतीची तोडफोड करावी असं नाही. त्यांनी कायदा हातात घेण्याचे काहीही कारण नव्हतं. त्यामुळे मी या प्रकरणाचा अगदी तीव्र शब्दात निषेध करतो. खुलासा दिला त्यांनी, परंतु कार्यालयाची तोडफोडही सुरू केली. हा प्रकार अजिबात होता कामा नये. कुठल्याही म्हणजे केवळ मठात असं नाही, कुठल्याही प्रसार माध्यमाच्या कार्यालयावर अशा पद्धतीने हल्ला होणं ही फार चुकीची गोष्ट आहे. निवडणुकीची रणधुमाळी एकीकडे सुरू आहे, त्यामुळे अनेक स्पेक्युलेटिव्ह बातम्या येत असतात आणि त्या संदर्भात अशी बातमी आम्ही छापलेली होती असं खुलासा जो आहे तो अशोक पानवलकर यांनी केलेला आहे आणि माध्यम स्वातंत्र्यावर झालेला हल्ला याचा निषेध केलेला आहे. पण दुसरीकडे आनंदराव अडसूळ मात्र असं म्हणतायत की अशा पद्धतीची स्पेक्युलेटिव्ह बातमी छापणं हा आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला आहे आणि त्यामुळेच आजच्या हल्ल्याचा शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी समर्थन केलेलं आहे. IBN लोकमतला काही वेळापूर्वी त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. पहिली गोष्ट की आपण ज्या भाषण स्वातंत्र्यावर हल्ला हा जो शब्दप्रयोग वापरला आहे त्याविषयी एखाद्या माणसाची बदनामी करणं आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून हे खऱ्या अर्थाने कुठल्या स्वातंत्र्यामध्ये बसतं एवढं सांगता का मला? कोण म्हणता बदनामी करण्याचा हेतू नव्हता? फ्रंट बेसला एवढे खासदार पडलेले आहेत. 48 लोकसभेचे खासदार आहेत, जवळपास 20-22 राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामध्ये आनंदराव अडसूळाला निवडलं जातं. फ्रंट पेजला फोटो टाकला जातो. ते उद्या प्रवेश करणार राष्ट्रवादीमध्ये म्हटलं जातं. बदनामी नाही. हे तुमचं स्वातंत्र्य झालं, लेखन स्वातंत्र्य झालं, वृत्तपत्र स्वातंत्र्य झालं.